श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्यायात मंगलाचरण झाले, कुलदेवता व सद्गुरू यांचे वंदन झाले आणि या साई चरित्राचे बीज पेरून झाले। आता ते लिहिण्याचे प्रयोजन समजावून सांगायला आरंभ करूया। तसेच अधिकारी व अनुष्टुभ स्पष्ट करून त्यांची थोडक्यात चर्चा करूया, म्हणजे श्रोत्यांना विनाकष्ट ग्रंथात प्रवेश घडेल। पहिल्या अध्यायात अनुक्रमाने गहू दळण्याचा उपाय करून बाबांनी महामारीचा नाश केला आणि सर्व गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटले। अशा साईबाबांच्या अगाध लीला ऐकून माझ्या मनाला आनंद झाला आणि प्रेमाचा पूर बाहेर फुटून आला आणि तोच या काव्य रूपाने प्रगट झाला। म्हणून साईबाबांच्या स्तुतीचे यथामती वर्णन करावे, म्हणजे ते भक्तांना उपदेशकारक व पापनाशक होईल। त्यासाठीच हे साईचे अतिपवित्र चरित्र लिहायला घेतले आणि या लोकी व परलोकी सुख देणाऱ्या कथासत्रांचा आरंभ केला। संतांचे चरित्र सन्मार्ग दर्शविणारे असते, ते न्यायशास्त्र किंवा तर्कशास्त्र नव्हे। तो संतांच्या कृपेला पात्र होईल, त्याला आश्चर्यकारक असे काहीच नाही। तरी श्रोत्यांना माझी प्रार्थना आहे की तुम्ही या आनंदाचे भागीदार व्हावे। सत्संगाच्या व सत्कथा ऐकण्याच्या छंदात जो सदा निमग्न असतो त्याचे भाग्य श्रेष्ठ होय। दीर्घ काळापासून ओळख असलेला व रात्रंदिवस सहवास असलेला जिवलग मित्र, पण त्याचेही चित्र मला रेखाटता येत नाही, तर संत चरित्र काय लिहू? जेथे माझे स्वतःचेच अंतरंग पूर्णपणे मला ओळखता येत नाही, तेथे संतांच्या मनाचे विचार किंचितही उणीवीशिवाय मी कसे वर्णावे? आत्म्याचे रूप निश्चित जाणून घेता चारही वेद थकले, तेथे बाबा तुमच्या रूपाची खरी स्थिती मला निश्चितपणे कशी कळेल? स्वतः आधी संत व्हावे, मगच संतांना यथार्थपणे जाणावे असा नियम असताना मला संतांचे वर्णन कसे करता येईल? हे मला आधीच ठाऊक आहे। 7 समुद्रांचे पाणी त्याचेही माप घेता येईल आणि आकाशालाही पांघरून घालता येईल, परंतु संत बुद्धीच्या आटोक्यात सापडत नसतात। मी एक निकामी शूद्र माणूस आहे, हे माझ्या मनाला ठाऊक आहे, परंतु बाबांच्या अमर्याद प्रताप पाहून मलाही गायची लहर येते आणि ती आवरता येत नाही। दीन दुबळ्यांच्या विसाव्या श्री साईराया, तुझा जय जयकार असो। तुझी माया अगाध आहे, तिचे वर्णन करता येत नाही। तू या दासावर कृपा कर। हे चरित्र मला लिहावेसे वाटते, परंतु हे साहस म्हणजे लहान तोंडी मोठा घास तर होणार नाही ना? माझी फजिती होऊ देऊ नकोस। जे जे संत चरित्रे लिहितात त्यांच्यावर भगवंताची कृपा असते, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मग मी भीती का धरावी? मी स्वतः जरी जडबुद्धीचा असलो तरी त्याच भगवंताने माझ्या मनात ही स्फूर्ती चेतविली आहे, तेव्हा ते माझे कार्य तडीस नेणेही त्यालाच ठाऊक। भक्त जी जी सेवा करण्याचे ठरवितात ती सेवा संत स्वतःच करून घेतात। सर्व स्फूर्ती संतांचीच असते, भक्त केवळ निमित्त कारण असतात। थोडक्यात म्हणजे हा साई स्वतःच स्वतःचे चरित्र माझ्या तोंडून वधवून घेत आहे आणि म्हणूनच या कथेचा महिमा आदराने गौरव करण्यासारखा आहे। साधू संत किंवा श्रीहरी कोणालाही हाताशी धरून त्याच्या मस्तकावर आपला हस्त ठेवून आपले चरित्र आपणच लिहवितात। जशी शके 1778 साली महिपतीच्या बुद्धीला स्फूर्ती झाली आणि त्यांच्या करवी साधू संतांची चरित्रे लिहून सेवा करून घेतली, तसेच सेवा शके 1878 साली दासगणूंच्या हातून घेतली आणि त्यांच्याकडून पुढील साधू संतांची चरित्रे लिहून घेऊन सर्वांना पावन केले। भक्त विजय, संत विजय, भक्त लीलामृत व संत लीलामृत हे जसे महिपतींनी रचलेले 4 ग्रंथ, तसेच दासगणूंनी रचलेले 2 ग्रंथ आहेत। एकाचे नाव भक्त लीलामृत तर दुसऱ्याचे नाव संत कथामृत। या दोन्ही ग्रंथातून अलीकडे उपलब्ध झालेल्या भक्तांचे व संतांचे वर्णन केलेले आहे। त्यातील भक्त लीलामृतातील 3 अध्यायात 31, 32 व 33 श्री साई महाराजांचे मधुर चरित्र वर्णिलेले आहे, ते श्रोत्यांनी तेथे वाचावे। तसेच संत कथामृतातील 57व्या अध्यायात श्री साई महाराज एका भक्ताला म्हणजे नानासाहेब चांदोरकरांना गोड ज्ञानोपदेश करतात, तोही वाचावा। याशिवाय रघुनाथ सावित्री भजनमाला या पुस्तकातील रघुनाथ व सौभाग्यवती सावित्री तेंडुलकर यांच्या अभंगगीते अनुभवपूर्वक अलौकिक साईलीला गाऊन जनांच्या मनाला शांती देतात।
त्याच पुस्तकाला बाबांच्या एका लेकराने काकासाहेब दीक्षितांनी प्रस्तावना लिहून अत्यंत प्रेमपूर्ण कथामृताचा, जणू काय तहानलेल्या चकोर पक्षासाठी अमृताचा जो वर्षाव केला, तोही भक्तांनी काळजीपूर्वक वाचावा. दासगणूंच्या किरकोळ कविताही अत्यंत मनोरंजक असून त्यातील बाबांच्या लीला ऐकल्या तर श्रोत्यांच्या मनाला आनंद होईल. तसेच गुजराती लोकांकरिता भक्त अमिदास भवानी मेहता यांनीही अत्यंत प्रेमळपणे बाबांच्या चमत्काराच्या काही गोष्टी लिहिल्या आहेत. शिवाय काही श्रेष्ठ सद्भक्तांनी साईप्रभा हे नाव ठेवून पुणे येथे बाबांचा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. अशा कथा असताना माझ्या या ग्रंथाची काय आवश्यकता, अशी श्रोत्यांना शंका येईल. तरी ती मी दूर करतो. कशी, ती ऐका. साईचरित्र हा अनंत अपार व रत्नांची खाण असलेला महान सागर आहे. तो मी टिटवी कसा रिकामा करणार आणि हे कसे घडणार? तसेच श्री साईंच्या गूढचरित्राचे संपूर्ण वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. म्हणून करवेल ते कथन करून समाधान मानावे. साईबाबांच्या कथा अपार व अपूर्व आहेत. या संसारातील दुःखाने पिडलेल्यांना शांतवन देतील, श्रोत्यांना ऐकण्याचा आनंद देतील आणि साई भक्तांच्या अंतःकरणाला स्थिरता देतील. बाबांनी व्यवहारातील उपदेशाच्या निरनिराळ्या प्रकारच्या कथा सांगितल्या, तशाच सर्वांनी अनुभव घेतलेल्या व आपल्या वागण्याचे रहस्य उकलून सांगणाऱ्या कथा सांगितल्या. प्रख्यात ईश्वरप्रणित वेदांतील असंख्य आख्यायिका जशा मशहूर आहेत, तशाच अर्थपूर्ण व गोड असंख्य कथा बाबा सांगत असत. त्या सावधानपूर्वक ऐकल्या तर इतर सुखे गवताप्रमाणे तुच्छ वाटतात. तहान भूक आपोआप उडून जाते आणि मनाला समाधान लाभते. कोणाला ब्रह्माशी एकरूपता हवी असेल, कोणाला अष्टांग म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा व समाधी असे 8 भाग असलेल्या योगात प्रावीण्यता हवे असेल, कोणाला समाधी सुखाचा अत्यानंद हवा असेल, तर त्याला या कथा ऐकून ते मिळेल. या कथा श्रोत्यांचे सर्व कर्मपाश तोडून टाकतात, त्यांच्या बुद्धीचा उत्तम प्रकारे विकास करतात आणि भेदभाव केल्याशिवाय सर्वांना सुख देतात. हे पाहून माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली की नीट संग्रह करण्यासारख्या या नाना प्रकारच्या कथा माळेत गुंफाव्यात. हीच उपासना चांगली. या कथेची 4 अक्षरे जरी कानी पडली तरी जीवाच्या वाईट दिवसांना ओहोटी लागेल आणि संपूर्ण कथा जर आदरपूर्वक ऐकल्या तर साधा भोळा भक्तही संसारसागर पार करून जाईल. मला लेखणी करून बाबाच माझा हात गिरवतील. मी तर केवळ निमित्ताचा धनी आहे. बाबा नेतील तिकडे अक्षरांचे वळण वळवितो. वर्षानुवर्षे बाबांच्या लीला पाहून मनाला चाळा लागला की बाबांच्या गोष्टी भोळ्या व प्रेमळ भक्तांकरिता गोळा कराव्यात. बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घडून त्यांच्या डोळ्यांना समाधान लाभले नाही, त्यांना बाबांचे महात्म्य श्रवण करून पुण्य घडावे आणि कोण्या भाग्यवंतांच्या मनाला वाचण्याची इच्छा झाली तर त्याच्या मनाला परमा आनंद व्हावा आणि समाधान लाभावे, अशी मनात वृत्ती उठली आणि ती माधवराव देशपांडेंच्या कानावर घातली. परंतु मनात शंका होती की मला हे कसे साधेल. वयाची 60 वर्षे उलटलेली आहेत. द्वाड बुद्धी अडथळे उत्पन्न करण्याकडेच वाहत आहे. अशक्तपणामुळे प्रयत्न करणे बाजूला राहते आहे आणि नुसती तोंडांची बडबड शिल्लक राहिली आहे. ती तरी दुसरीकडे व्यर्थ खर्च न होता श्री साई प्रित्यर्थ कामी लागावी, म्हणजे काहीतरी परमार्थ साधेल. म्हणूनच हा प्रयत्न सुरू केला. रात्रंदिवस अनुभव घेता घेता मनात आले की हा एक वृत्तांत लिहून काढावा, म्हणजे त्याच्या सतत मननाने मनाला विश्रांती लाभेल. स्वानुभवाच्या पायावर आधारलेली आत्म्याला संतुष्ट करणारी जी वचने बाबांनी सहजगत्या वारंवार सांगितली ती श्रोत्यांना सादर करावीत. बाबांनी ज्ञानाच्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या, अनेकांना भजन करण्याचा मार्ग दाखविला. त्यांचा पुरा संग्रह करावा, म्हणजे साईबाबांची गाथा तयार होईल. त्या कथा जे सांगतील ते ऐकतील त्या दोघांच्या मनाला विश्रांती मिळेल आणि पूर्ण शांती लाभेल. श्री साई महाराजांच्या तोंडच्या कथा ऐकून भक्त शरीरांचे दुःखे विसरतील आणि त्यांचे मनन करून संसारातून आपोआप मुक्ती पावतील. श्री साईबाबांच्या तोंडच्या वार्ता अमृतासारख्या रसपूर्ण आहेत. त्यांच्या गोडीचे मी काय वर्णन करू. त्या ऐकता परमानंद दाटून येईल. अशा कथा जो विद्वत्तेचा व धार्मिकतेचा खोटा आव आणल्याशिवाय गाताना आढळेल, त्याच्या पायाच्या धुळीत जरी लोळले तरी मोक्ष हाती येईल असे मला वाटते. त्या कथांची अलौकिक मांडणी तशीच शब्दाशब्दांची ठेवण पाहून श्रोतृगण तल्लीन होतील आणि सगळ्यांना संपूर्ण सुख लाभेल. गोष्टी ऐकायला जसे कान किंवा दर्शन घ्यायला जसे डोळे, तसेच मन उत्सुक होऊन सहज ध्यान लागेल. गुरुमाऊली आपली माता आहे. तिच्या गोष्टी ज्या लोक तोंडातोंडी सांगतात त्या आदरपूर्वक ऐकून कानात साठवूया, मग त्या वारंवार आठवूया. साठतील त्या साठवूया आणि प्रेमबंधनात गाठवून एकमेकात लुटवूया.
येथे माझे काहीच नाही, साईनाथांची ही प्रेरणा आहे. ते जे जे काही वदवितात ते ते मी बोलतो असे म्हणणे हाही अहंकार आहे. साईबाबा स्वतः सूत्रधार आहेत. तेच माझ्या वाचेला चालविणारे आहेत. तेव्हा मी बोलणारा कोण? मीपणा बाबांच्या चरणी अर्पण केला तर अमर्याद सुख लाभेल. अहंकार गेल्यावर सगळा संसार सुखाचा होऊन जातो. अशी वृत्ती उठल्यावर त्यासाठी संधी मिळाली, परंतु बाबांना विचारण्याचा धीर होत नव्हता. इतक्यात माधवराव मशिदीच्या पायरीवर आले आणि त्यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. त्यांनी लगेच तेथे दुसरे कोणी नाही असा प्रसंग साधून बाबांना विचारले, बाबा, हे अण्णासाहेब म्हणतात की आपली परवानगी असेल तर त्यांच्या बुद्धीप्रमाणे आपले चरित्र लिहावे असे त्यांच्या मनात आले आहे. त्यावर बाबा म्हणाले, मी तर केवळ भिकारी आहे. भिक्षेसाठी दारोदारी फिरतो आणि ओली कोरडी भाजी भाकरी खाऊन वेळ घालवितो. अशा माझे चरित्र कशाला? उगाच थट्टेला कारण होईल. मी मनात म्हणालो, असे म्हणू नका. या हिऱ्याला कोंदणात रत्न बसविण्याची केलेली जागा जडविला पाहिजे. असो, आपली आज्ञा असली आणि आपले सहाय्य असले की मी आपोआप लिहीन किंवा सर्व विघ्ने दूर करून आपले चरणच लिहून घेतील. संतांचे आशीर्वाद हीच ग्रंथरचनेची सुरुवात असते. आपल्या कृपादृष्टीशिवाय सुरळीतपणे लेखन होणे शक्य नाही. माझ्या मनातील विचार जाणून श्री साई समर्थांच्या कृपेचा उदय झाला आणि ते म्हणाले, तुझे मनोरथ पूर्ण होतील. मी लगेच त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. बाबांनी मला उदीचा प्रसाद दिला आणि मस्तकावर आशीर्वादपूर्वक हात ठेवला. श्री साईबाबांना सर्व धर्माचे संपूर्ण ज्ञान आहे आणि ते भक्तांचे संसारपाश तोडणारे आहेत. माधवरावांची प्रार्थना ऐकून त्यांना माझी दया आली आणि माझे अधीर मन शांत करण्यासाठी त्यांनी मला धीर देण्यास सुरुवात केली. माझ्या मनातील भावार्थ जाणून त्यांचे संमतीदर्शक शब्द निघून आले. माझ्या कथा, वार्ता व अनुभवांचा खराखुरा संग्रह करावा. त्यांची नोंद करून दप्तर ठेवणे चांगले. त्याला माझे पूर्ण सहाय्य आहे. तो म्हणजे अण्णासाहेब दाभोळकर तर पहा केवळ निमित्त मात्र आहे. मीच माझे चरित्र लिहितो, माझी कथा मीच कथन करतो आणि माझी चरित्र लिहून घेण्याची इच्छा मीच पुरवितो. त्याने आपली अहंकाराची भावना दाबून टाकावी आणि माझ्या चरणी ती अर्पण करावी. व्यवहारात जो असे वर्तन करतो त्याला मी पूर्णपणे सहाय्य करतो. ही कथाच काय, त्याच्या घरी मी सर्व प्रकारे राबतो. अहंकाराची भावना जेव्हा दबून जाते आणि तिचा ठाव ठिकाणाही उरत नाही, तेव्हा त्याच्या मीपणात मीच संचार करतो आणि माझ्याच हाताने मी लिहितो. अशा बुद्धीने श्रवण, मनन किंवा लेखनाच्या निश्चयाने सुरुवात केली म्हणजे ज्याचे काम त्याच्याकडून पार पाडले जाईल आणि याला केवळ निमित्त केले जाईल. दप्तर अवश्य ठेवा. घरीदारी किंवा कुठेही असा, वारंवार माझी आठवण ठेवा. जीवाला विश्रांती मिळेल. माझ्या कथा ऐकल्या, त्या दुसऱ्याला ऐकविल्या आणि त्यांचे चिंतन केले म्हणजे भगवंताच्या भक्तीचा उगम होईल आणि अविद्येचा हातोहात नाश होईल. ज्याची भक्ती श्रद्धायुक्त असते त्याचा मी सदा गुलाम असतो. इतरांना मी कधीही प्राप्त होत नाही, याबद्दल शंका नसावी. खऱ्या श्रद्धेने या कथा ऐकल्या तर श्रोत्यांच्या मनात निष्ठा जागृत होईल आणि सहजगत्या स्वानुभव व स्वानंदाचा लाभ होऊन सुखाची दशा प्राप्त होईल. भक्ताला स्वतःच्या आत्म्याच्या रूपाचे ज्ञान होईल. जीव व शिव या दोघांनाही समाधान लाभेल. लक्षात न येणारे निर्गुण रूप ध्यानात येईल आणि दाट चैतन्य प्रगट होईल. असे या माझ्या कथेचे कौशल्य आहे. याहून आणखीन काय पाहिजे? हे श्रुतीचे म्हणजे वेदांचे संपूर्ण ध्येय आहे आणि त्याच ध्येयाने भक्त संपन्न होईल. ज्याची वादावादी करण्याकडे प्रवृत्ती असते त्याच्या ठिकाणी अविद्या व माया समृद्धपणे असते. त्याला स्वहिताची शुद्धी नसते आणि त्याची बुद्धी सदा दुष्ट व नीच तर्क करणारी असते. त्याला अज्ञानाने वेढलेले असते आणि तो आत्मज्ञानाला पात्र नसतो. त्याला या पृथ्वीवरचे किंवा स्वर्गातलेही सुख नसते. सदा सर्व ठिकाणी दुःखच असते. आपला मुद्दा सिद्ध करणे नको किंवा दुसऱ्याचा मुद्दा खोडून काढणे नको. दोन्ही पक्षांच्या मुद्द्यांचे सविस्तर निरूपण देखील नको. किती हे व्यर्थ कष्ट नको. पक्षद्वयात्मक विवरण
दोन्ही पक्षांच्या मुद्द्यांचे सविस्तर निरूपण देखील नको. हे शब्द ऐकले आणि पूर्वी श्रोत्यांना दिलेल्या वचनाची आठवण झाली. मागे पहिला अध्याय संपत आला असताना श्रोत्यांना मी आश्वासन दिले की बाबांनी माझे हिमाळपंत नाव कसे ठेवले याबद्दलची कथा सगळ्यांना आधी सांगेन. कथेमध्ये ही आडकथा ऐकल्यावर तिची योग्यता किंवा अयोग्यता निश्चित होईल आणि श्रोत्यांच्या जिज्ञासेची पूर्तता होईल. ही देखील साईचीच प्रेरणा आहे. नंतर पूर्वीच्या अनुसंधानाने साई चरित्र सांगितले जाईल. म्हणून ही कथा श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. आता या साईलीला ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भक्त हेमाडपंत विरचित असे जे आपण ऐकतो ते हे पंत कोण अशी शंका श्रोत्यांच्या मनात सहज येईल. ती जिज्ञासा तृप्त करण्यासाठी या नामकरणाचा आरंभ कसा झाला ते आदरपूर्वक आपण ऐकावे. जन्मापासून मृत्यूपर्यंत देहासंबंधी 16 संस्कार, हिंदू धर्मातील काही आवश्यक विधी, उदाहरणार्थ गर्भाधान, सीमंतोन्नयन म्हणजे डोहाळे समारंभ, नामकरण म्हणजे मुलाचे नाव ठेवण्याचा संस्कार, उपनयन म्हणजे मुंज, विवाह, श्राद्ध वगैरे शास्त्रात सांगितले आहेत. त्यातला हा एक नामकरण विधी जो सगळ्यांच्या माहितीचाच आहे. श्रोत्यांनो, त्यासंबंधी ही छोटीशी कहाणी ज्यात योग्य प्रसंगी हेमाडपंत नामकरण प्रकट होईल ती लक्ष देऊन ऐका. आधी हा लेखक खट्याळ आहे. जसा खट्याळ तसाच वाचाळ, तसाच टवाळ आणि कुटाळ सुद्धा आहे. ज्ञानाचा तर त्याला विटाळच, स्पर्शच नाही. सद्गुरूचा महिमा ठाऊक नाही. साक्षात कुबुद्धी व कुतर्काची प्रतिमा. सदा स्वतःच्या शहाणपणाचा मोठेपणा व वादविवाद करण्यासाठी सदा तत्पर अशा या पक्क्या वादनिष्ठाची प्रारब्ध रेषाच बलवान होती. म्हणून श्री साईचे चरणकमल नशिबाने त्याच्या दृष्टीस पडले. भक्तश्रेष्ठ काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर यांच्याशी ऋणानुबंध नसता तर हा लेखक शिर्डीला कसा गेला असता. काकासाहेबांनी आग्रह केला आणि शिर्डीला जाण्याचे पक्के ठरविले. परंतु मन अचानक फिरले आणि जायच्या दिवशीच बदलले. या लेखकाचा एक खास मित्र, ज्याला गुरुचा अनुग्रह प्राप्त झालेला होता व ज्याने आपल्या गुरुचा उपदेश ग्रहण केलेला होता, सहकुटुंब लोणावळ्यास असताना एक विचित्र प्रसंग घडला. त्याचा एकुलता एक पुत्र शरीराने धडधाकट व उत्तम गुणवान असून त्या शुद्ध हवेच्या ठिकाणी तापाने फणफणला. सगळे मानवी उपाय केले आणि दैवी दोरे उतारेही केले. अखेरीस आपल्या गुरुला आणून मुलाजवळ बसविले तरी तो मुलगा मृत्युमुखी पडला. अशा प्रकारे कठीण प्रसंग पाहून त्या भयंकर संकटाचे निवारण करण्यासाठी मुलाजवळ गुरुला आणून बसवले ते सर्व फुकट गेले. असा हा संसार महाविचित्र आहे. कोणाचा पुत्र व कोणाचे कलत्र म्हणजे पत्नी. प्राणीमात्राचे कर्म हे अनेक गोष्टी घडवून आणणारे एकच कारण असते. दैव कुठेही टाळता येत नसते. ही वाईट गोष्ट कानी पडल्यावर मनाला अतिशय खिन्नता आली आणि मनात विचार आला, गुरुचा हाच का उपयोग? एकुलता एक पुत्र देखील वाचविता येत नाही. प्रारब्ध कर्माचे वर्चस्व पाहून माझ्या मनातील साई दर्शनाबद्दल उत्साह मावळला आणि शिर्डीला जाण्याचा मोडता आला. शिर्डीला कशासाठी जायचे? माझ्या मित्राची काय स्थिती झाली? हाच का लाभ गुरुच्या संगतीचा? गुरु कर्माला काय करील? जे जे कपाळी लिहिले असेल तेच जर निश्चित होणार असेल तर गुरुमुळे काही अडेल का? या विचाराने शिर्डीला जाणे तसेच राहिले. कशासाठी आपले स्थान सोडा? कशासाठी गुरुच्या मागे धावत जा आणि सुखाचा जीव दुःखात पडा? कशासाठी हा छंद चालवावा ते समजत नाही. जे जे दैवयोगाने घडेल ते ते सुख किंवा दुःख भोगूया. जर होणाऱ्या पुढे आपले काहीच चालत नाही तर गुरुकडे जाऊन काय होणार? जसे ज्याचे कमावलेले पापपुण्य असेल तसे ते नको म्हणता देखील चालून येते. होणाऱ्या पुढे काहीही चालत नाही. दैवयोगाने मला शिर्डीला खेचून नेले. नानासाहेब चांदोरकर प्रांताधिकारी असताना वसईचा दौरा करण्यास निघाले होते. म्हणून ठाण्याहून दादरला येऊन थोडा वेळ थांबले होते. वसईची गाडी येण्यास अजून 1 तास उशीर होता. तेव्हा ही मध्यंतरची वेळ काहीतरी कामाला लावावी असे त्यांना वाटले. अशी स्फूर्ती येत नाही तोच दादर स्टेशनवर फक्त वांद्र्यापुरती गाडी आली आणि नानासाहेब त्यात बसले. आपल्या ठिकाणावर पोहोचल्यावर मला निरोप धाडला आणि मी भेट घेतल्यावर लगेच शिर्डीची गोष्ट काढली. साईबाबांच्या दर्शनासाठी केव्हा निघणार? शिर्डीला जाण्याचा आळस का? आणि निघण्यासाठी चेंगटपणा कशासाठी? मनाला ठामपणा का नाही? नानासाहेबांची अशी घाई पाहून मला मनात लाजही वाटली.
तरी पण मनाची झालेली सगळी चलबिचल त्यांना मोकळ्या मनाने मी सांगून टाकली. त्यावर मग नानासाहेबांचा प्रेमळ, शुद्ध व कळकळीचा उपदेश ऐकून शिर्डीला जाण्याचा माझ्या इच्छेची जागृती अत्यंत आनंददायक झाले. लगेच निघतो असे वचन घेतल्यावरच नानासाहेबांनी प्रयाण केले आणि मीही मागे परतून लगेच निघण्याचे ठरविले. मग सर्व सामान आवरून सर्व निर्वानिरव करून त्याच दिवशी संध्याकाळी शिर्डीला जाण्यास निघालो. सायंकाळची मेल दादर येथे उभी राहील असे समजून दादरचे भाडे भरले आणि तेथले तिकीट घेतले. परंतु मी गाडीत जाऊन बसलो आणि वांद्रे स्टेशनवरच गाडी असताना गाडी सुटण्याच्या ऐनवेळी एक मुसलमान ग्रस्त घाईघाईने आत आला. दादरपर्यंत तिकीट घेतले. हाच सुरुवातीला कामात बिघाड. म्हणजे प्रथमग्रासी मक्षिकापात, पहिल्या घासातच माशी पडण्याचा योग डोकावत होता. बरोबरचे सर्व सामान पाहून त्याने मला विचारले, कोठे गमन? त्यावर मी म्हणालो, दादर स्टेशनवर जाऊन मनमाडची मेल मी गाठणार आहे. तेव्हा त्याने लगेच सुचवले की दादर स्टेशनवर उतरू नका, मेल तेथे थांबणार नाही, तुम्ही बोरीबंदर गाठा. ही सूचना वेळेवर नसती आली तर दादरवर मेल मिळाली नसती आणि माझ्या अस्थिर मनात काय काय कल्पना उठल्या असत्या कोण जाणे. परंतु त्या दिवशी शिर्डीला जाण्याचा योग साधावा असाच जणू काय तो सुमुहूर्त होता. म्हणूनच हा मनासारखा प्रसंग अचानक घडला. तिकडे भाऊसाहेब दीक्षित मार्ग प्रतीक्षा करीतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10च्या आत शिर्डीत जाऊन पोचलो. ही गोष्ट इसवी सन 1910 साली घडली. त्यावेळी उतारूंना राहायला फक्त साठ्यांचाच वाडा होता. टांग्यातून उतरल्यावर मनात बाबांच्या दर्शनाची उत्कंठा दाटून आली आणि कधी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करेन असे वाटून हृदयात आनंद लहरी उसळल्या. इतक्यात श्री साईबाबांचे परमभक्त विख्यात तातासाहेब नुलकर मशिदीतून परत आले आणि म्हणाले, लगेच दर्शन घ्या. बाबा भक्त मंडळीत वाड्यांच्या कोपऱ्याशी आले आहेत. आधी धूळ भेटीला चला. हे ऐकून बाबा ज्या ठिकाणी होते तेथे घाईघाईने धावलो आणि धुळीतच लोटांगण घातले. मनात आनंद मावतच नव्हता. नानासाहेबांनी सांगितलेल्यापेक्षा आणखीन पुष्कळच प्रत्यक्ष पाहिले. श्री साईंच्या दर्शनाने मी धन्य झालो आणि डोळ्यांचे पारणे फिटले. साईबाबांच्या देहाचे स्वरूप मी कधी ऐकले नव्हते आणि पाहिलेही नव्हते. परंतु त्यांना पाहता क्षणीच माझी दृष्टी निवळली, तहानभूक हरवली आणि सर्व इंद्रिय तटस्थ झाले. श्री साईंच्या चरणांचा तो स्पर्श मला लाभला आणि त्यांनी माझी जी विचारपूस केली तोच माझ्या जीवनाचा परम उत्कर्ष आणि तेथूनच माझ्या आयुष्याला नवीन वळण लागले. ज्यांच्यामुळे मला हा सत्संग लाभला, माझे संपूर्ण अंग सुखावले, त्यांचे ते सदुपकार माझ्यावर अखंड राहोत. ज्यांच्यामुळे परमार्थ लाभला तेच की खरे माझे बाहुबंध, त्यांच्याशिवाय आणखीन कोणी मला नातेवाईक नाहीत असे माझ्या मनात मी मानतो. केवढे त्यांचे उपकार आहेत, ते कसे फेडावे हे मला समजत नाही. म्हणून मी केवळ हात जोडून त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. साई दर्शनाचा लाभ घडला आणि माझ्या मनाचा संशय फिटला. आणखी वर साई सहवास घडला आणि परम आनंद प्रगटला. साई दर्शनाचे हेच नवल की नुसत्या दर्शनानेच वृत्तीत बदल होतो. शिल्लक पूर्वकर्म नाहीशी होतात आणि हळूहळू इंद्रिय सुखांचा वीट येऊ लागतो. साईबाबांच्या कृपादृष्टीने माझ्या पूर्वजन्मीच्या पापांचा साठा नाश पावला आहे आणि आता आशा उत्पन्न झाली आहे की त्यांचे चरण मला अक्षय आनंद मिळवून देतील. सुदैवाने बाबांच्या चरणरूपी मानस सरोवराचा मला लाभ झाला आहे. तेव्हा मी कावळ्याचा हंस होईन. साईबाबा हे उत्तम योगी, आचार्य, परमहंस, सोहमात्मा हे ज्यांनी जाणले आहेत ते असे संतभूषण आहेत. पाप व ताप व दैन्य यांचा नाश करणाऱ्या अशा श्री साईंच्या दर्शनाने व अतिपवित्र सहवासाने मी अतिशय पावन झालो आहे. पूर्वीच्या कित्येक जन्माचे पुण्य गाठी होते म्हणून साई महाराजांची ही भेट झाली. एकदा का श्री साईबाबा दृष्टीत शिरले की सर्व सृष्टीस साईरूप दिसू लागते. पहिल्या दिवशी शिर्डीला येताच बाळासाहेब भाट्यांशी वादविवादाला सुरुवात झाली. गुरु कशाला हवा? आपली स्वतंत्रता बुडवून परतंत्राला कशाला ओढवून घ्यावी? जेथे आपले कर्तव्य पार पाडण्याची हुशारी असते तेथे गुरुची काय आवश्यकता? ज्याचे त्यानेच केले पाहिजे. जो करीत नाही त्याला गुरुने काय करावे? हात पाय न हलविता जो झोपा काढतो त्याला दुसऱ्या कोणी काय द्यावे? हेच माझे सरळ मत होते आणि प्रतिपक्षाचे विरुद्ध मत होते. हटवादीपणाचा तो तराजूच होता आणि म्हणून वाद माजून राहिला. अंगात भयंकर देहाभिमान असला की तेथे वादावादी उत्पन्न होते. हीच अहंभावाची खूण आहे. त्याशिवाय जगात वाद नसतो. असो, प्रतिपक्षाचे निश्चित मत होते की वेद पारंगत पंडित असला परंतु त्याच्यावर गुरुची कृपा नसली तर तो निव्वळ पुस्तकी मुक्त होय. दैव थोर की कर्तृत्व थोर
याचा घनघोर वाद लागला. मी म्हणालो, केवळ दैवावर भार टाकून काय होणार? त्यावर विरुद्ध पक्षकार म्हणाले, होणाऱ्या गोष्टीचा प्रतिकार करता येत नाही, भवितव्य टाळता येत नाही. मी म्हणणारे थकले. नशिबापुढे कोणी जावे? एक करता दुसरेच उद्भवते. तुमचा शहाणपणा बाजूला ठेवा. परंतु माझा अभिमान गप्प बसत नव्हता. मी म्हणालो, असे कसे म्हणता? करेल त्याचे सर्व आहे. आळशासारखा बसून राहणाऱ्याला दैव सहाय्य कसे करील? उद्धरेत आत्मा आत्मानम. आपला आपणच उद्धार करावा. गीता अध्याय 6 श्लोक 5 असे स्मृती ओरडून सांगते. तिचा अनादर करून संसार ताक तरून जाणे अशक्य. हे ज्याचे त्यालाच करावे लागते. मग गुरुच्या मागे कशाला लागा? आपण जागरूक असल्याशिवाय केवळ गुरुने असून कसे भागेल? आपली खरे व खोटे किंवा चांगले व वाईट कोणते याचा विचार करण्याची बुद्धी, आपले साधन, आपली चित्तशुद्धी हे सर्व झुगारून देणाऱ्या मूर्खाला गुरु सिद्धी कसे देईल? शेवटी हा वाद संपला नाही आणि त्यातून काही फलितही झाले नाही. उलट मनाचे स्वास्थ्य मी गमावून बसलो. हीच मी कमाई केली. असा वाद घालता घालता कोणीही जरासुद्धा थकला नाही. मग अशा 2 घटका निघून गेल्यावर वाद संपविला गेला. पुढे मंडळींबरोबर आम्ही मशिदीत जाऊन पोहोचलो. तेव्हा बाबांनी काकासाहेब दीक्षितांना काय विचारले ते ऐका. वाड्यात काय चालले होते? कशाचा वाद होता? आणि भांडत का होता? मग माझ्याकडे पाहत ते म्हणाले, हे हेमाडपंत काय म्हणत होते? वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्ये बरेच अंतर असता बाबांना ही बातमी कशी कळली याचे मला आश्चर्य वाटले. असो, अशा प्रकारे कठोर शब्दांचा तडाखा बसलेला असा मी गप्प झालो आणि लाजेने मान खाली घातली. पहिल्याच भेटीत असे असभ्य व अयोग्य वर्तन माझ्याकडून घडले. बाबांनी मला हेमाडपंत नाव दिले. याला पहाटेचा वादच कारण होते आणि त्यामुळेच त्यांनी हेमाडाची आठवण झाली अशी मी मनात खूण बांधतो. देवगिरीचे राजे यादव तेच दौलताबादचे जाधव, ज्यांनी 13व्या शतकात महाराष्ट्राचा गौरव वाढविला. याच घराण्यात प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नावाचा राजा होऊन गेला. त्याचा पुण्यकीर्ती पुतण्याही आपल्या पराक्रमाने प्रख्यात झाला होता. तो रामराजा यदुवंशाचा मुकुटमणी व राजे लोकांचा अग्रणी होता. या दोघांचाही बहुगुणी व सर्वलक्षणी हेमाद्री नावाचा मंत्री होता. धर्मशास्त्रावर ग्रंथ रचणारा व ब्राह्मणांच्या बाबतीत अत्यंत दानशील असणाऱ्या हेमाद्रीने श्रुती व स्मृतींनी अनुसरून वागण्याची आचार व्यवस्था व्यवस्थित रूपात प्रथम मांडली होती. चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा व्रत, दान, तीर्थ व मोक्ष या प्रकरणांचे सविस्तर विवेचन असलेला ग्रंथही या हेमाद्रीने लिहिला होता. अशी त्याची सुप्रसिद्ध कामगिरी होती. संस्कृत भाषेत जो हेमाद्रीपंत तोच मराठी भाषेत हेमाडपंत असा हा त्या काळी धूर्त राजकारणपटू म्हणून प्रसिद्ध होता. परंतु तो वस्त गोत्राचा, तर मी भारद्वाज गोत्राचा. त्याचे वंशपूर्वज 5 तर माझे 3. तो यजुर्वेदी तर मी ऋग्वेदी. तो धर्मशास्त्रपटू तर मी मूर्ख. तो माध्यंदिन म्हणजे यजुर्वेदातील एक शाखेचा तर मी शाकल म्हणजे ऋग्वेदातील एका शाखेचा. तो धर्मशास्त्र किंवा विधिनियम यांचे सूक्ष्म ज्ञान असलेला तर मी नुसता बडबड्या. तो पंडित तर मी बुद्धिहीन मूर्ख. कशाला मला ही पोकळ पदवी? तो राजकारण प्रवीण मुत्सद्दी तर मी असा अल्प व मंद बुद्धीचा ठोंब्या. त्याचे राजकारण प्रशस्ती नावाचे संस्कृत काव्य प्रसिद्ध तर मला एक साधी ओवीही करता येत नाही. तो ग्रंथलेखनाच्या कलेत निष्णात तर मी असा हा ठोंब्या व अज्ञ. तो धर्मशास्त्रात निपुण विद्वान तर मी हा असा अल्प बुद्धीचा. त्याने लेखनकल्पतरू नावाचा नाना प्रकारच्या काव्यांचा संग्रह असलेला ग्रंथ लिहिला तर मी हा असा बाबांचे लहान बाळ की ज्याला ओवीही लिहिता येत नाही. त्या काळी गोरा कुंभार, चोखामार, सावतामाळी, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेव वगैरे भागवत धर्माचा पुरस्कार करणारी मंडळी उदयाला आली होती. ज्याच्या दरबारात पंडित बोपदेव नावाचे विद्वान रत्न चमकत होते. तेथेच राजकारणी हेमाडपंत गुणीजनांमध्ये सुप्रसिद्ध होते. यानंतर पुढे या देशात उत्तरेहून यवनांच्या मुसलमानी फौजा जिकडे तिकडे उतरल्या आणि दक्षिणी लोकांची सत्ता लयास गेली. माझ्या चतुराईचा सन्मान करून या पदवीचे देणे उगीच नव्हते. माझ्या वादविवादावर अभिमान घालविण्याकरता हा शब्दरूपी बाण होता. अर्ध्या हळकुणांनी पिवळे होऊन उगीच योग्यतेशिवाय बडबड करणाऱ्या माझ्या बाबांनी वेळेवर अंजन घालून
डोळे उघडले. असो, यावर सांगितलेल्या साईबाबांच्या मुखातून निघालेला विलक्षण पण सूचक अर्थपूर्ण व प्रसंगाला साजेच्या नामकरणाला भूषण मानून मी त्याचा स्वीकार केला. त्यामुळे मला शिकवण मिळू दे की वादावादी अत्यंत हानिकारक व अनिष्टसूचक चिन्हांनी युक्त आहे, म्हणून तिचा मला एक क्षणही स्पर्श होता कामा नये. वाद करण्याचा ताठा गळून जावा आणि मरेपर्यंत सदा नम्र राहण्याचे भान राहावे, म्हणूनच मला ही पदवी मिळाली असावी. दशरथाचा पुत्र श्रीराम, देवाचा अवतार पूर्ण ज्ञानी, साऱ्या जगाला संकटातून वाचविणारा व ज्याचे सर्व ऋषीमुनी सतत ध्यान करीत असतात, तो देखील वसिष्ठ गुरूंचे पाय धरीत होता. श्रीकृष्ण तर साक्षात परब्रह्माचे सुंदर रूप, पण त्याला देखील गुरु करावा लागला आणि सांदीपनी गुरूंच्या घरी कष्ट सोसून लाकडे व्हावी लागले. तेथे माझी काय मात, मी आणखीन काय करणार? वादावादी कशाला करावी? गुरुशिवाय ज्ञान किंवा परमार्थ लाभणे शक्य नाही, हे शास्त्रांचे सांगणे पक्के केले. वादावादी बरी नव्हे, कोणाची बरोबरी करू नये. श्रद्धा व सबुरी असल्याशिवाय परमार्थ किंचितही साधत नाही. पुढे हेही अनुभवाला आले. अशा रीतीने या नामगौरवाचा मी प्रेमपूर्वक चांगल्या वृत्तीने व निष्पाप मनाने स्वीकार केला. आता हे आपला पक्ष, दुसऱ्याचा पक्ष ही भावना काढून टाकणारे, वाद प्रतिवाद थांबविणारे व सर्वांना एकसारखे बोधप्रद कथानक असू द्या. या ग्रंथाचे प्रयोजन अधिकारी व अनुबंध दाखविले आणि ग्रंथकाराच्या नामकरणाचे वर्णन ऐकविले. आता या अध्यायाचे पाल्हाळ पुरे. पुढे यथानुक्रमाने सविस्तर गोष्टी हेमाड साईचरणी सादर करील, त्या ऐकायला श्रोत्यांनी तत्पर व्हावे. साईच आपली सुखसंपत्ती, साईच आपली सुखसंवित्ती, सुखाची संपूर्ण जाणीव, साईच आपली परमनिवृत्ती व अंतिम गती देखील श्री साईच. साई चरित्र श्रवण करावे आणि साई कृपेमुळे संसाराच्या जबरदस्त भीतीपासून सुटका करून घ्यावी आणि कलियुगातील दुष्ट वासनांचा मुळापासून नाश करून घ्यावा. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा कथा प्रयोजन नामकरण नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय श्री नारायण रामचंद्र पालव यांनी जगाच्या कल्याणाकरिता वाचन व सीडीमध्ये रूपांतरित केला. श्री साईनाथार्पणमस्तु.